हक्काच्या पैशांसाठी ते 1-2 नाही तर 10 वर्ष लढा देत आहेत. ब्रेक कंडोनच्या पैशांची त्यांना प्रतीक्षा आहे, पण कॉलेज प्रशासन आणि शिक्षण विभागाला कधी जाग येईल याची ते वाट पाहतात. ते आता थकले आहेत, पण हक्कासाठी लढणं त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलं. मग जी शिकवण आपण विद्यार्थ्यांना दिली तिच्यापासूनच पाठ कशी फिरवणार? आणि म्हणूनच ते लढतायत थकल्यानंतरही. वसंत नारखेडे हक्काच्या पैशांसाठी गेली 10 वर्ष लढणारा निवृत्त प्राध्यापक. 31 जानेवारी 2003ला ते उल्हासनगरच्या आरकेटी कॉलेजमधून निवृत्त झाले. सेवेत असताना त्यांनी तिथल्या कनिष्ठ विद्यालयातही काही वर्ष काम केलं होतं. नारखेडे यांना सेवानिवृत्ती वेतन तर मिळतंय, पण 2 ठिकाणी त्यांनी दिलेल्या सेवेचा मोबदला त्यांना मिळालाच नाही. त्यासाठी लागू होणाऱ्या ब्रेक कंट्रोलसाठी त्यांना शिक्षण विभागाच्या खेटा घालाव्या लागतात. यासाठी कॉलेज प्रशासनानं 2 वेळा शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्रस्ताव पाठवलाय, पण अजूनही नारखेडे यांच्या प्रस्तावाकडे लक्ष द्यायला शिक्षण विभागाला वेळच मिळालेला नाही असं वाटतंय. नारखेडे यांच्या वयाकडे पाहूनही शिक्षण विभागाला दया येत नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. वृद्ध नारखेडे सतत शिक्षण विभागाच्या खेटा घालतायत. आता तर त्यांना तेही फारसं शक्य होत नाहीये. मला फक्त त्यांनी कॉलेजच्या सर्व्हिस पुरतच पेन्शन दिलेलं आहे. आणि जेव्हा मला सुरुवातीला सांगितलं तेव्हा काहीतरी त्यांनी मला सांगितलं 8,800 असं काहीतरी पेन्शन बसेल वर, तर पण प्रत्यक्षामध्ये 8,500च मिळालं मला. तर त्यामुळे मग त्यांनी सुद्धा पाठवलेलं होतं की बाबा यांचं ब्रेक कंडोन करून तुम्ही हे नवीन पाठवा, पण त्यांनी काही केलं नाही. तर यामध्ये म्हणजे मला नंतर म्हणजे कोणी दखल घेतली नाही माझी. मला बहुतेकांनी टोलवाटोलीची उत्तरं दिलेली आहे. कॉलेज आणि शिक्षण विभाग अशा येरझाऱ्या घालून थकलेल्या नारखेडे यांनी मग झी हेल्पलाईनकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. वृद्ध नारखेडेंची समस्या तशी गंभीर होतीच, पण काम तसंच चुटकीसरशी होण्यासारखं. पण तरीही शिक्षण विभाग इतका वेळखाऊपणा का करतय याचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याआधी नारखेडे यांनी कॉलेज प्रशासन आणि शिक्षण विभागाशी आतापर्यंत केलेला पत्रव्यवहार दाखवला. नारखेडे यांनी तर सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. त्यांनी ज्याप्रमाणे कागदपत्राची मागणी केलेली होती ती सर्व कागदपत्राची मागणीची मी पूर्तता केलेली आहे. त्यानुसार त्यांनी पेन्शन पाठवलेलं पेन्शन कागदपत्र सहसंचालकाकडे पाठवलेले होते. नारखेडे राहत होते जळगावमध्ये आणि त्यांचं काम अडलं होतं पनवेलमधल्या कोकण विभागीय उच्च शिक्षण संचालकांच्या कार्यालयात. त्यामुळे झी हेल्पलाईनची टीम पोहोचली पनवेलमधल्या कोकण विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांच्या कार्यालयात. तिथे आम्ही गाठलं प्रशासकीय अधिकारी प्रमिला मराठे यांना. प्रमिला मराठे यांच्याकडे आम्ही वसंत नारखेडे यांनी केलेल्या अर्जाबाबत विचारणा केली. त्यावर नारखेडे यांच्या अर्जावरची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. पुण्यावरून आलेल्या आदेशांवर तातडीनं कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी हेल्पलाईनच्या टीमला दिलं. 3 ते 4 दिवसात मी तो प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवीन, कारण मान्यता तर मिळालेली आहे यापूर्वीच. इकडून जो आदेश येईल त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या सेवा पुस्तकात त्या नोंदी घेऊ आणि त्याच्यानंतर मग त्यांचं जे पेन्शन प्रकरण त्यामुळे खोळंबलेलं आहे ते पेन्शन प्रकरण मार्गी लागेल. आता लवकरच नारखेडे यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणार आहेत. गेली 10 वर्ष धूळ खात पडलेली त्यांची फाईल हेल्पलाईनच्या मदतीनं पुढे सरकली. आता अवकाश आहे तो त्यांचे हक्काचे पैसे त्यांना मिळण्याचा, आणि ते मिळवून देण्यातही झी हेल्पलाईन त्यांना सर्वतोपरी मदत करेल, कारण सवाल हक्काचा आहे. जळगावहून विकास भदाणे आणि नवी मुंबईहून स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.